टॉयलेटला गेला होता युवक आणि अचानक त्या टॉयलेटमधून साप वर आला। त्यानंतर असं काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस ब्रो स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडलेली आहे। संपूर्ण कुटुंब दहशतीत आलाय। या ठिकाणच्या गांधीनगर येथील अरिहंत कॉलनीतील एका घरात साप आढळला। त्यात रविवारी कुटुंबातील एक सदस्य टॉयलेटसाठी गेला असताना टॉयलेटच्या सीटमधून साप बाहेर पाहू लागला। सापाला अचानक पाहून व्यक्ती प्रचंड घाबरली आणि दरवाजा उघडून बाहेर पडली। त्यानंतर रेस्क्यू टीमने या सापाला पकडलं, मात्र या घटनेनं कुटुंबाला धक्का बसलाय। पीडित कुटुंबाचे घर हे शेतात बनलेले आहे। शेतात पाणी भरल्याने साप घरात शिरतात। गेल्या काही दिवसात घरातून 2 साप बाहेर काढण्यात आले होते। आता त्यांच्या घरातील टॉयलेटमध्ये साप आढळला। आज सकाळी घरातील एक जण टॉयलेटसाठी गेला होता, तेव्हा त्याची नजर टॉयलेट सीटवर पडली। त्यावेळी आतून एक कोब्रा जातीचा साप बाहेर पाहत होता। सापाला पाहताच त्याची बोबडी वळाली। तो तिथून कसाबसा तरी बाहेर पडला आणि घरातील इतर सदस्यांना हा प्रकार सांगितला। घरातील सदस्याने तातडीने याबाबत रेस्क्यू टीमला कळवलं। त्यानंतर रेस्क्यू टीम घरी पोहोचली आणि त्यांनी या सापाला पकडून प्राणी संग्रहालयात सोडलाय। मात्र घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबावर भीतीचं सावट आहे। पीडित कुटुंबाचं घर शेतात बनल्यामुळे त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागतंय। सध्या पावसाचे दिवस आहेत, अशावेळी शेतात पाणी भरते, त्यामुळे पाण्यापासून वाचण्यासाठी साप सुरक्षित जागा शोधत असतो। त्यात हे साप घरात शिरतात। आसपासच्या अन्य घरातून देखील साप आढळले आहेत, असं वन अधिकाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान पावसामुळे साप आणि अन्य कीटके बाहेर पडत असतात। पावसामुळे शेतातील बिळात पाणी भरते, त्यामुळे त्यातील कीटके सुरक्षित आणि उंच ठिकाणी पळून जातात। त्यावेळी शेतात बनलेल्या घराचा आधार त्यांना सुरक्षित वाटत असतो, त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस ब्रो स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।